गणित दिलेलं बघा. वर्गमुळामध्ये 1.44 छेदामध्ये x तर 0.1 तर x बरोबर किती? असा प्रश्न दिलेला आहे. तर बघा, अशा टाइपच्या गणितामध्ये काय करायचं, इथं वर्गमुळात x आहे. मग वर्गमुळाच्या संख्या नाही काढायच्या, तर डायरेक्ट वर्गमूळ काढून टाकायचं. इकडचं वर्गमूळ काढलं, तर इकडे वर्ग करायचा. बरं आता हे का करतो आपण, की आपल्याला माहिती आहे, जर लेफ्ट बाजूला, डाव्या बाजूला जर वजाचं चिन्ह असेल, आपण त्याला उजव्या बाजूला पाठवत असेल, तर ते अधिक होतं. अधिक असेल, तर तिकडे पाठवल्यावर ते वजाचं चिन्ह होतं. गुणाकार असेल, तर तिकडे भागाकार होतं. इकडे भागाकार असेल, तर तिकडे गुणाकार होतं. अशा प्रकारचं जे आहे, तसंच इकडून वर्गमूळ काढला, तर तिकडे वर्ग होत असतो. मग इकडे वर्ग झाला. मग आता सॉल्व्ह करूया. 1.44 छेदामध्ये किती आहे x, वर्गमुळाची पूर्ण संकल्पना काढून घेतली. आता इकडे बघा 0.1 चा वर्ग म्हणजे काय 0.1 गुणिले 0.1. मग 0.1 म्हणजे किती, तर 1 छेदामध्ये 10. 0.1 म्हणजे किती, 1 छेदामध्ये 10. मग इथे काय झालं, ह्या छेदाछेदाचा गुणाकार झाला. मग इथे 1.44 होता. 10 गुणिले 10 100 हा छेदातला आहे. तिकडे पाठवला हा गुणाकारात जात असतो. ठीक आहे. इथे बरोबर भागाकारात आहे, तिकडे पाठवला गुणाकारात झाला. छेदामध्ये आला x. इथे 1 गुणिले 1 एकच आला. मग आता याला जर सॉल्व्ह केलं, तर हा x आपण इथे भागाकारात आहे, तिकडे पाठवल्यावर हा गुणाकारात जात असतो. मग यांचा जर तुम्ही गुणाकार सॉल्व्ह केला, तर हे 0 कट केला तर पॉईंट इकडे शिफ्ट होतो. हा 0 कट केला तर पॉईंट इकडे शिफ्ट होतो. म्हणजे उत्तर येणार आहे फक्त 144 ऑप्शन क्रमांक 3. जर तुमचे काही डाऊट असतील, तर तुम्ही या टेलिग्राम ग्रुपवरती बिनधास्त पाठवू शकता. ही आपली 59ची मंथली मेंबरशिप आहे. धन्यवाद.